पोटाची खळगी भरण्यासाठी पंढरपूरहून एक कुटुंब कोल्हापूरला आलं होतं। अत्यंत गरीब असलेलं ते कुटुंब जवाहर नगर परिसरात झोपडी उभारून राहत होतं। पण काही गावगुंडांनी त्यांच्या घोडागाडीचा एक घोडा आणि जी काही थोडीफार पुंजी होती ती काढून घेतली। त्यानंतर घाबरलेल्या त्या कुटुंबानं पुन्हा पंढरपूरचा रस्ता धरला, पण त्यासाठी चक्क गाडीला एका बाजूला घोडा आणि दुसऱ्या बाजूला एक महिला जुंपली गेली। ही घटना हेरलेतील यासर मुल्ला या तरुणानं पाहिली। यासर यांनी त्या कुटुंबाची चौकशी करून त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि चक्क दुसरा एक घोडा त्यांना मोफत मिळवून दिला। त्यांच्या या माणुसकीबद्दल त्यांचं अभिनंदन होतंय। पंढरपुरातील एक कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी आपली घोडागाडी घेऊन कोल्हापूरला आले होते। त्यावेळी गाडीला जुंपण्यासाठी त्यांच्याकडे 2 घोडे होते। त्या घोडागाडीमध्ये त्यांच्या संसाराचं किरकोळ साहित्य होतं। हे गरीब भटकं कुटुंब कोल्हापुरात जवाहर नगर परिसरात एका माळावर राहत होतं। दुर्दैवानं काही गुंड चोरट्यांनी या कुटुंबाला दमदाटी केली आणि त्यांच्याकडील एक घोडा, मोबाईल आणि थोडीफार रक्कम काढून घेतली। भयभीत झालेल्या या कुटुंबानं पुन्हा आपल्या गावी जाण्याचं ठरवलं, पण गाडीला जुंपण्यासाठी एकच घोडा असल्यानं त्यांची पंचाईत झाली। अशा परिस्थितीत गाडीच्या एका बाजूला घोडा तर दुसऱ्या बाजूला थेट कुटुंबातील महिलेनं जू हाती घेतला, तर त्या गाडीच्या पाठीमागून वृद्ध पुरुष चालत निघाला होता। शिरोलीजवळ यासर मुल्ला यांनी हे दृश्य पाहिलं, त्यामुळे त्यांनी त्या गरीब कुटुंबाला थांबवलं आणि चौकशी केली। त्या कुटुंबानं आपली परिस्थिती सांगितली। ते ऐकून यासर मुल्ला यांचं मन हेलावून गेलं। त्यांनी त्या कुटुंबाला हेरले गावातील आपल्या घरी आणून पोटभर जेवू घातलं। त्यानंतर यासर आणि त्यांचा मित्र शहाबाज यांनी एक घोड्याचं शिंगरू त्या कुटुंबाला दिलं। त्यामुळे त्या गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला। माणुसकीपुढे जाती धर्माच्या भिंती थिट्या पडतात हेच यासर मुल्ला यांनी दाखवून दिलं। काम संपवून कोल्हापुरातून एरल्याकडे येताना शिरोली आणि हालुंडीच्या मोर्चा साईडला मला ते कुटुंब दिसलं। एकाकडं संपूर्ण गाडीत कुटुंब, एकाकडं घोडा आणि एकाकडं ती बाई हातात दूध धरून आपलं परपंचा ओढत असताना मी आपली गाडी बाजूला घेतली आणि त्यांची विचारपूस केली की काय भानगड आहे म्हणून। मग त्यांनी मला सांगितलं की त्यांची जरा रात्री लूटमार झाली आणि त्यांचं घोडं आणि पैसे, मोबाईल वगैरे काढून गेलं आणि त्यांना जरा धमकावल्यामुळे त्यांनी आपलं कोल्हापूरचा जवाहरनगरमध्ये हा प्रकार घडला आहे आणि तिथून त्यांनी आपल्या पंढरपूर गावाकडे निघालतीत आणि त्यांच्याकडे जायला घोडं पण नव्हतं आणि विकत घेण्यासाठी पैसे पण नव्हतं। मग मी आमच्या गावी आणलं, त्यांना जरा चहा नाश्ता वगैरे देऊन सपोर्ट केलं आणि माझ्या खर्चांना त्यांना एक नवीन घोडं घेऊन त्यांना दिलं आणि सुखरूप त्यांनी इथून निघून गेले।